सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी अहो मी काय म्हणते ऐकता ना तुम्ही? हो म्हणा म्हणा. पहाटेची वेळ आहे, काहीतरी भोपाळी वगैरे म्हणा. थट्टा नको हा. आणि पहाट कसली? 7 वाजून गेलेत. श्यामल 6:55 झाले. 7 वाजून काय? मग काय 7ला काय शिंग राहिलेत आता? अरे शेखर, हा पेपर आला ना. हो. आबा वॉकला नाही गेला? नाही नाही, मी सकाळी उठलो तर बाहेर पाहिलं तर पावसाळी वातावरण होतं. म्हणजे म्हटलं बाहेर पडलो आणि पाऊस कोसळला तर पंचायत व्हायची. उद्यापासून मी छत्री घेऊन बाहेर जाईल. मी सांगणारच होते आबा तुम्हाला बाहेर ढगाळ वातावरण आहे म्हणून. काहीतरी बोलू नकोस. बाहेर ढगाळ वातावरण आहे, लगेच काय पाऊस पडत नाही. अगं बाई आता तारीख कुठली आहे, महिना कुठला? मी ते सांगायला आले होते तुम्हाला. तुम्ही शिराला सांगून माळ्यावरनं छत्र्या वगैरे सगळ्या काढून घ्या बरं का. हा ऐनवेळी धावाधाव व्हायला नको नाही का आबा? तुम्ही घ्याल ना काढून, आठवणीने काढून घ्याल ना? हा काढू का? पाऊस काय लगेच उद्या येत नाहीये. अहो मग आज आलाच तर घ्याल ना आबा. तुम्ही बसा ना. बसा बसा. मी चहा आणू का तुम्हाला? हा बघा ऐनवेळी धावाधाव होते. मी सांगू का शिर्याला? शिर्या, ए शिर्या. श्यामल काय झालं? 1 मिनिट थांब. आणि यानंतर हवामानाचा अंदाज. वेधशाळेच्या अंदाजाप्रमाणे आज आकाश पूर्णतः निरभ्र राहील. मच्छीमारांसाठी कोणताही धोक्याचा इशारा नाही. आणि आता तापमान मुंबई कमाल. घ्या झालं समाधान. अरे पण मी ह्यांच्यावर विश्वास ठेवायचा म्हणजे आबा आता सायन्स केवढं पुढे गेलंय. अहो हवामानाचा अंदाज म्हणजे कुठे काय कधी होणार अगदी अचूक वर्तवतात ते. हो ना आबा. हे घ्या. तरी पण मला असं वाटतंय की आज थोडंसं ढगाळ वातावरण आहे तर. श्यामल विषय संपला. जेव्हा हवामान खातं सांगेल ना की उद्यापासून पावसाळा सुरू तेव्हा काढू छत्र्या. आत्तापासून अडचण कशाला? आणि मला काळजी आहे. बरं श्यामल काय? चहा चांगला झाला होता. बरं. हा हे आबा हे बघा इथे सुद्धा आलंय. अजूनपर्यंत पावसाळ्याची शक्यता किमान 1 आठवडा तरी नाही. म्हणजे माझा अंदाज बरोबर? हो तुझं बरोबर आहे बाबा. अंदाज तुम्ही बरं पेपरची बाकीची पानं ते बघूया. त्याला राजकीय वातावरणाचा अंदाज घेऊया. हा तिकडे सुद्धा ढगाळ वातावरण आहे. गडगडणारे ढग बरेच आहेत राजकारणामध्ये. हे श्यामल, हे श्यामल ओरडू नका. हे घ्या. हा पेन. हा अगं रुमाल नको. एक नॅपकिन घेऊन ये छोटा. त्या उकाड्याने जीव जातो खरंच. तू टाय बी लावून कधी ट्रेन मधनं जाऊन बघ, मग कळेल तुला. अगं बाई टॉवेल नाही ना तुम्ही? बरं तुम्ही ते छत्रीचं विसरू नका. हा शिराला छत्री कसली का? 8 दिवस आहेत अजून पावसाला. सांगतो तुला. तुम्ही ऐकणार नाही हा माझं. हे घ्या. हे ठेवा ना, मी आणून देते. ये पाऊस आला. आई बाबा आबा पाऊस आला. ये पाऊस? हे बाई ही काय बोलते ते बघ का मस्करी करते? अहो मस्करी कशाला करायला पाहिजे? खरंच आलाय पाऊस. मातीचा वास होतो ना. आई लवकर ये ना बाबा. हो आलो 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 आलो. अगं बाई आला ना पाऊस. बघा केवढा आलाय. बरं झालं रे बाबा. 2 दिवस उकाडे नुसता हैराण झाला होता जीव. आता तुम्हाला टॉवेल न्यायला नको? हो पण छत्री न्यायला लागेल ना. मी येतो. अरे शिर्या बरं झालं आलंस. जा ना. जातोय ना. अरे माळ्यावरनं छत्र्या काढून ये. कुठे चाललास तू? गच्चीत भिजायला. अगं बाई तुझा आधी माळ्यावरनं छत्री काढून आण. अगं आई पाऊस थांबेल ना तोपर्यंत. तो काय आता कायमचं थांबणार आहे का? पुन्हा येणारच ना. दुसरा असेल ना. मला पहिल्या पावसात भिजायचं. नाही 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 बाबांना छत्री हवी आहे. ऑफिसला जायचं. जा तू जा. आई काल काढून ठेवायची होतीस ना. हा 1 मिनिट.
ताप्ता काढतो. ए माझ्या खोलीत नाही आहे शिरायचं भांडू शिऱ्या. नका रे तुम्ही. काय रे शेखर शेखर तू गेला नाही का तू? पाऊस अरे, आला. 9 वाजले. पाऊस आलाय. छत्री ते सकाळी तुला ही मला सांगत होती तुझा वेधशाळेवर विश्वास. तुला मी सांगतो शेखर, वेधशाळेच्या अंदाजावर आणि नेत्यांच्या आश्वासनावर सामान्य माणसानं विश्वास ठेवला की तो बुडला पुढे जाऊला. पण काय आबा, यांचा अंदाज कधी चुकत नाही ना. काय चुकत नाही म्हणजे कधी चुकत नाही ते सांग. छत्री हवी आहे ना? चला चला. हा. काय गं, पावसाळा बघते हा? पाऊस पडताना बघ बघ. शाबास शाबास. काय पाऊस आहे ना. हो छत्री नाही आणली. आणली ही आणली. शला का घरी आहे वाटतं. हो काय सला हा त्रास आहे. ये, कसं दिसतंय काय हा पाऊस अगदी काळ वेळच नाही हो मेल्याला. अगं ऑफिसला यायच्या वेळेतच आला ना. हो ना, वैतागच आहे. कपड्यांचा सत्यानाश, मेकअपचा सत्यानाश. आता दुपारच्या वेळेला पडला तर काही बिघडणार आहे का? हो तर. पण नाही, अगदी ऑफिस सुटण्याच्या वेळेला येतो बरोबर. काय हो, तुमच्या वेळेवर यायला तो काय तुमच्या घरचा नोकर आहे की ऑफिस मधला पिऊन? अहो तो सुद्धा ऐकत नाही हल्ली. हळू, तो उभा आहे तिथं. छत्री बघा ना सरांची, काय अवस्था झाली आहे. गेल्या वर्षीचीच आहे, जुनी. म्हणून काय लेडीज. काय वर्षा, काय चाललंय? नाही, मी म्हंटल सरांची छत्री काय सुरेख आहे. इम्पोर्टेड आहे. नाही, इथलीच, मेड इन इंडिया. हो, नाही आज वेळेवर आलात. हो. रेल्वेची व्यवस्था व्यवस्थित होती ना? नाही म्हणजे किती पाऊस पडला ना, धो हो तर. मला वाटलं तुम्ही आता येणारच नाही. पण कमालच आहे तुमची. अगं कमाल माझी कसली, म्हणजे इतका अचानक धोधो पाऊस येऊन सुद्धा रेल्वे अगदी व्यवस्थित धावत होती. म्हणजे आजवरच्या रेल्वेच्या लौकिकाला काळीमात फासला की नाही त्यांनी. ग्रेट जोक आहे सर. काय रे, विनोद कळला नाही वाटतं, हसला नाहीस तो? हा विनोद होता. मग त्या काय वेड्या म्हणून हसतायत? हो त्यांचं काय सांगताय मला. हो तुमच्याकडनं जर रजा मंजूर करून घ्यायची असेल ना तर तुम्ही काय बी बोला, त्यावर हसतील काय, नाचतील काय, टाळ्या पण वाजवतील. हो तर. उंदरकर मी काय सांगतो ते हे बघा, तुम्ही उगाच आम्हाला शिकवू नका. मुळीच शिकवणार नाही. हे बघा, मी प्रोफेसर आहे, मास्टर नाही. बरं ते दिसतच आहे. 1000 वेळा सांगूनही डोक्यात तुमच्या प्रकाश पडत नाही. आधी आपल्या डोक्यातला अंधकार दूर करा ना. सिर्या, काय झालं काय? तेच कळत नाही हो. भांडणाचा आवाज येतोय काय? काय का विषय काय भांडणाचा? माहित नाही हो. माहित नाही. मग इथे उभारून करतोस काय तू? टाइमपास. कानपिढी ना थट्टा करतो माझी. कानपिढी एवढ्या लांब झाला का? आबा अहो आबा ते बर्वे आहेत ना, ते उंदरकरांच्या वर राहतात. तर वरच्या बाजूने उंदरकरांच्या घरी पाणी टिपकत होतं स्वयंपाकघरात. ते यांच्या बाथरूमचं. मुळीच नाही. हे बघा, मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितलंय आणि आता पुन्हा एकदा सांगतो, ते पाणी आमच्या बाथरूम मधून येत नाही. आहा, मग काय भिंतीला पाजर फुटलं असं म्हणायचं तुम्हाला? नाही, ते पावसाचं पाणी आहे. हो, पावसाचं. हो, मुंबईत पावसाळा सुरू झालाय माहित असेलच तुम्हाला. ते पाणी भिंतीत झिरपतंय. अहो मग भिंत दुरुस्त करा ना. आम्ही का दुरुस्त करावी? ते सोसायटीचं काम आहे. हे बघा, तुम्ही आणि सोसायटी काय ते बघून घ्या. हो. अरे काय, आबा आलेच. आबा, मी काय म्हणते ते आधी ऐका. मी काय सांगतो ते आधी ऐका. तुम्ही गप्पा बसाव. यांच्या बाथरूमचं पाणी माझ्या किचन मध्ये गळतंय. यावर काहीतरी तातडीने कारवाई केलीच पाहिजे. हे बघा, तुमची सचिवालयातली भाषा इथे वापरू नका, समजलं? मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलेलं आहे, ते पाणी आमच्या बाथरूम मधून येत नाही. ते पावसाचं पाणी आहे. ते भिंतीत झिरपतं आणि हे जे झिरपण आहे ना, ते बिल्डिंग मेंटेनन्स खाली येतं. किंवा ती जबाबदारी सोसायटीची आहे. आणि मला तरी वाटतं की ही ओल कसली आहे याचा शोध लागल्याशिवाय आपण कुठल्याही निर्णयापर्यंत पोहोचू शकत नाही.
हा चौकशी समिती नेमतो की काय? संसदेच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण पाहिल्याचा परिणाम. पण पण याचा शोध घेणार तरी कोण? उंदरकर, मी काय म्हणतो, हे बघ ऐक. हे बघ, दोघे डांबीस आहेत. तो बरव्या तर माजलाय, मा पोचलेला आहे माझ्या. मा पोचलेला आहे तो, शिर्या पोचला तुझी. हे तुम्ही माझ्यावर सोपवा. मुझे सिर्फ 24 घंटों की मोहलत चाहिए. 24 नाही 48 तासाची मुदत दिली, पण संध्याकाळपर्यंत याचा सोक्ष मोक्ष लागायलाच हवा. शिर्या 48 तासाची मुदत दिली म्हणून सांगता, संध्याकाळपर्यंत निकाल मागतो म्हणजे काय? डोक्याचं काय आहे? मी आज येऊन त्या जागेचं निरीक्षण करेन, मग काय ते ठरवेन. ठरव ठरव. बर्वे, उंदरकर, आबा, हा हे ठेव तिकडे. शलाका, किती वेळा सांगितलंय ग, स्वयंपाकघरात नाही केस विंचरायचे. ठेव बरं ते, ठेव हे तिकडे ठेव. मी ऐकते का तुझं, पण त्याला कोणी सांगितलं होता पुढाकार घ्यायला? अख्ख्या सोसायटीत चर्चेचा विषय झालाय. करतोय ना आता तपास. डोंबलाचा तपास. तो कोणी तज्ञ आहे का अॅनालाइज करणार आहे? आणि काय करणार आहे ती भिंत खरवडून तरी? बघूया ना काय करतो ते. काहीतरी करावंच लागणार आहे, नाही तर अख्ख्या सोसायटीत आपल्याला तोंडच दाखवायला नको. अगं पण आता कळेल ना, कुणाचं तरी नाव येईल बाहेर. आणि ते नाव आलं ना की तो आपला आयुष्यभराचा वैरी होणार आहे. कोणी सांगितले नसते उद्योग? अगं पण तू काय एवढी तडतडतेस? गेलाय कुठे तो? काय माहिती. आबा, आबा तुमच्याकडे भिंगा भिंगा आहेत ना, 2 आहेत. 2 आहेत भिंगा. कुठे आहे? ठीक आहे. आबा ती नाही हो, ते मॅग्निफाईंग ग्लास हो, ज्योतिषी हात बघायला वापरतो बघा. पण तू काय ज्योतिषाचा धंदा सुरू करणार की काय? आई आबा, बर्व्यांच्या भिंतीचं इन्स्पेक्शन करायचंय ना. अरे हा, ते एक लचण मागे लावून घेतलंस नाही का? जा 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 जा. काय आबा, भिंगा कुठे आहे? हा देतो, हा देतो. तर दम का. हा. घर छान आहे. हा तो लहानपणीचा फोटो उंदरकरांचा घर, लहान बाळाचा तो. घाबरत बघा मला हॉरर फिल्म. शिर्या गाधड्या, तू हात मोजे शलाकाचे घातलेस ना, शलाकाचे जागेवर ठेव. नाही तो भांडण नको, आधी ओरडेल ती. माहिती आहे, ओरडता कशाला? शिर्या, प्रॉब्लेम वर आहे रे. माहिती आहे, वळतोय तिकडे. आधी पाया भक्कम करून घेतला. हळू 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 नाही, हळू हळू. हो हो. काकू चमचा देता का? चमचा हो. कोणत्या कशाला खाणार की काय वरती? काय रे तुला खातोय काय? वरती काय जळमत? आणते आणते. काय काय खात? चमचा कशाला? काय करी ते थोडं. हा हा घे चमचा. हा चमचा उंबरकर यातनं जेव का तुम्ही? भोकाय त्याला पडणार खायचं. गेले ठीक ठीक. शिर्या हे चमचा घेऊन काय करतोय? सॅम्पल घेतोय भिंतीचं. मला वाटतं लॅब मध्ये तपासणार असेल. हा, त्याशिवाय कळणार नाही ना. अरे मी येऊ काय ना वरती? हा येऊ वरती? नको येऊ करते? नको आबा, नको नको. पाहूया मदत करायला. मला थोडी डिटेल्स मिळवावे लागतील. थोड्या वेळाने रिपोर्ट देतो मी. शिर्या, तू थाट मोठा झकास केलाय का? ते हात मोजले काय आणि ते भिंग काय आणि चेहऱ्यावर काय हावभाव. अरे बापरे, माझ्या मुद्रा भिने बघायला नको. कोणाला वाटे शर्लॉक होम्स काहीतरी फाइंडिंग करतोय मी, इंग्लिश डिटेक्टिव्ह. कर्म माझं. आता या तरी या क्षेत्रात तरी अपयशी ठरू नको. आता शेखर नाही म्हणून तुला मी सांगतो. शेखर तुला ओरडत सारखं कानी कपाळी तुझ्या. इंटरव्ह्यूला जात नाही, काय करत नाही, अपयश तू तरी क्रिकेट बघत बसतो. आता हे अचानक कशाला अंगावर ओढून घेतलेस? शोध लावतो डिटेक्टिव्ह म्हणून. काही बाबांना सांगू नका तुम्ही. सांगत नाही म्हणजे. आणि काय निष्कर्ष काढलास का? निष्कर्ष निघत नाही हो बाबा. निघत नाही म्हणजे काय? त्या लोकांनी सांगितलं संध्याकाळपर्यंत काहीतरी अॅनालाइज करून निष्कर्ष सांगतो म्हणून. मग काय करतो? नाकाचं आहे ते. नाही हो बाबा, या म्हणजे ह्याला ना सेंटचा वास येतोय. कर्म सेंटचा. उंदरकरांच्या भिंतीच्या पोपड्याला सेंटचा वास. हो. आणि तो साबण वापरतो की नाही माहित नाही. आंघोळ करताना सेंट कसं वापरणं कर्माचा? अहो घ्या, खरंच वास येतोय सेंटचा. काय ते सांगू बघा. हे एकदम मला झेपणार नाही. एवढा पोपडा केवढा काढला.
तपकीर आहे. नाही आहे का काय येतो सेंटचा वास आहे बरोबर आहे ना मग. काहीतरी वेगळंच गेलं नाकामध्ये. सेंटचा वास आहे. अरे मला एक सांग, हे उंदरकरांच्या खाली कोण राहतं रे? उंदरकरांच्या हो ते तळमजल्यावर राहतात त्यांच्या खाली कोण राहणार? अरे हा तळमधलं नाही का, मग खाली कोण नाही? वर कोण राहतं रे वर? परांजपे. आपल्यावरती परांजपे, त्यांच्यावरती पण परांजपे? नाही हो, आपल्यावर परांजपे, त्यांच्यावर बर्वे. बरोबर हा तो सेकंड हँड कारवाला. हो 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 नाही त्याच्याकडे काय सेंट बिंड असणार हे? म्हणजे त्याचं पाणी झिरपायचं असेल, सेंट बिंडचं शक्य नाही. तुला आधी काय सेंडच होणार? सेंट कुठलं तू? सेंटच्या बाटल्यांमध्ये काय ते सेकंड हँड गुलाब पाणी आबा काय? त्यांचा मोठा भाऊ दुबईला असतो ना. अरे असू दुबईला त्याने पाठवले असतील बाटल्या. दुबईला असू दे ते आणि कुठे साऊथ आफ्रिकेत असू दे ते बाटल्या बिटल्या सेंटच्या पाठवणार नाही. का नाही पाठवणार? इथे परत गेले जरा बघ हे काय झालं? हे घ्या. नाही तुकडे पडायला लागले. अरे तुला मी सांगतो सूर्या, एक पॉइंट आहे. काय? अरे हा सेंटचा वास नसेल, ते डिटर्जंट किंवा ते लादी धुवायला काय पावडरी सुवासिक वापरतात ना, तसला वास मला हा वाचतोय. हा बघ घेऊन. कसला पॉइंट आला माझ्या डोक्यात. तुझ्या डोक्यात नाही गाढवा, माझ्या डोक्यामध्ये. तसं कर, त्या ह्या बर्वे ना त्याच्याकडे डिटर्जंट कुठली पावडर वापरतेस आणायला. आबा बघायचा ना. हा कसला नकाशा? आसाम की तामिळनाडू? माहित नाही हो. या भिंगातून बघा. लोक भिंग आहेत दोन. ही घ्या आमच्या घरातली वॉशिंग पावडर. हा बघू आता. काय शिंगा आली? नाही नाकात गेली. काय वेगळा वास आहे हो याला. तुमच्यावर कोण राहतं? बांदिवडेकर. बांदिवडेकर. उंदरकर बरं झालं तुम्ही भेटला. बरं झालं बांदिवडेकर तुम्ही आला. तुमच्या घरची वॉशिंग पावडर किंवा डिटर्जंट घेऊन याचा. हो काय पण माझा काय संबंध? तेच बघायचं आहे. जा घेऊन या. नाही पण आणायला लवकर आता जा. ठीक आहे आणतो. तरी मी तुम्हाला सांगत होतो की ते पाणी आमच्या बाथरूमचं नाही. पण कोणी ऐकेल तर शपथ. अहो त्यांना येऊ तर द्या, मग कळेल काय ते. हो होतं असं कधी कधी. काय आहे बरोबर, चुका म्हटल्यावर ते होणारच. म्हटलंच आहे, तू अर इज ह्युमन. चुकतो तो माणूस. आणि एखादा सारखा चुकत असेल तर तो चुकीचा माणूस. ही घ्या पावडर. वा काय सुगंध आहे. असणारच, इम्पॉर्टंट आहे. बरोबर. पण या पावडरनेच तुम्हाला गोत्यात आणलंय. म्हणजे तुम्ही रोज लादी या डिटर्जंटने धुता. हो मग हे पाणी बर्वेंच्या घरात न जाता डायरेक्ट उंदरकरांच्या किचन मध्ये येतं. माझ्याकडे पुरावा आहे. वाटल्यास या नमुन्याचा वास घेऊन बघा. खरंय, आपण लिकेज कुठे आहे ना ते शोधायला हवंय ते. हो ते काही चालायचं नाही. 2 दिवसात काय ते काम करून घ्या. हो 2 दिवसात काम करा. काम करा. दुसरी काम धंदे नाहीत की काय? अरे काम बंद. आम्ही किती वेळ त्रास सहन करायचा तुमचा? हे बघा ऐका माझं हे बघा कसं आहे की तुमचा आम्ही त्रास सहन- हा, बा लावला की नाही शोध? शोध लावलास, भांडणही लावलं. आधी बर्वे आणि उंदरकरांचं भांडण होतं, आता उंदरकर आणि बांदुडेकरांचं सुरू झालं. शाबास, राजकारणामध्ये फ्युचर आहे तुला. हे बघा ऐका माझं तुमचा आम्ही सारखा त्रास सहन करायचा नाही. ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिका दणदणीत विजय. कोण आलाय? अरे याई बाबा आले. आई अगं बाई आलात तुम्ही? म्हटलं एवढा पाऊस आहे, गाड्या बिड्या रखडतात की काय? हे काय छत्री असून भिजलात तुम्ही? हा छत्री होती ना? हा ती काय छत्री होती? अगं बाई होती म्हणजे विसरलात तुम्ही? ती बॅगेत ठेवली आहे मी. दर 2 पावलावरती उलटी होत होती म्हणून शेवटी बंद केली आणि बॅगेत ठेवली. आणि मी काय मूर्ख आहे विसरून यायला? तसं नाही हो, ती शलाकाची आहे ना. आता शलाका ओरडेल ना की बाबांनी माझी छत्री नेली, माझी फेवरेट होती म्हणून म्हटलं मी. काय रे शेखर, गाड्या बिड्या व्यवस्थित ना की 15 मिनिट देरी से चल रही है अनाउन्समेंट. गाड्या वगैरे व्यवस्थित आहेत. मी सुद्धा तेच म्हटलं, अचानक पाऊस आला, गाड्या वेळेवर कशा? काय सांगतोस काय? मी वाटत नाही. हो अहो ऑफिस मध्ये मी म्हटलं सुद्धा की मध्य रेल्वेने आज आपल्या लौकिकाला बट्टा लावला. बस हा काय विनोद होता? उगाच कशावर हे करून हसतात.
आबा मी चहा आणते. हा घोड्यासारखं हात काय म्हणे ठीक आहे. आता बेस्ट ऑफ लक. तुम्हाला चहा हवा की काही थंड आणू? हे काय नवीन? घरी आल्यानंतर नेहमी चहाच घेतो मी. थंड का? डोकं गरम आहे ना, म्हणून म्हटलं काही थंड हवंय का? काही गरम वगैरे नाही. तुझ्यातलं काहीतरी. कशाला डाफरला चिऱ्यावर? आबा पण होते ना तिथे. हे बघ श्यामल, मला ना असली खोटी खोटी असणारी माणसं अजिबात आवडत नाहीत. त्यामागे काहीतरी लबाडी असते, काहीतरी स्वार्थ असतो. आज सुद्धा ऑफिसमध्ये मी असाच काहीतरी फुटकळ विनोद केला. सगळे खो खो करून असले. काय नाही, कोणाला तरी रजा सँक्शन करून हवी, कोणाला तरी इन्क्रीमेंट हवं होतं. हे शिर्याचं पण नक्की काहीतरी असलं काम असणार, मी सांगतो तुला. अहो असं कसं असेल? घरातली माणसं आणि ऑफिसमधली माणसं सारखीच असतात का? काय बोलताय तुम्ही? तुम्हीच लोकांना फोनवर सांगता ना. द्या इकडे लागले. ऑफिसमध्ये, घरातलं घरामध्ये किती दमून येतात दिवसभर काम करून ट्रेनमधनं. त्यामुळे घरात वातावरण आनंदी असावं, प्रसन्न असावं, असाच तर प्रयत्न असतो सगळ्यांचा. आता तुम्ही आल्यावर काय खरं खरं विनोद करायचा आणि खो खो हसायचं असं काही ठरलेलं नसतं. पण प्रयत्न तर तोच असतो ना. आता आम्ही हसलो, हा आमचा स्वार्थ असं तुम्हाला म्हणायचं असेल ना, तर आहोत आम्ही स्वार्थी. ही कपाटाची चावी कुठे आहे? तुमच्याशी आता गंभीरपणेच बोललं पाहिजे. कपाटाची चावी इकडे ठेवली होती, कुठे आहे? हे श्यामल, इकडे. काय? स्वार्थी माणसावरून एक विनोद आठवला, सांगतो तुला. एक माणूस असतो तो. आता हे जे काही चाललंय ना, याला स्वार्थच म्हणतात बरं का. सांगतो. नाही, एक काम करू आपण ना, घरातल्या सगळ्या स्वार्थी माणसांना एकत्र जमू आणि मग सांगतो मी विनोद. हा, न चिरता. येस. सगळं सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी